या जुन्नर पोलीस स्टेशन या वार्षिक तपासणी दरम्यान या भागात आम्ही घाटघर पोलीस चौकी या ठिकाणी आज जे भेट आहे त्या दरम्यान गावाचे सरपंच साहेब, पोलीस पाटील साहेब, वरिष्ठ आणि विशिष्ट नागरिक आणि योगायोगाने आपली ही मीटिंग पावसाळ्यामध्ये त्या शाळेच्या परिसरात हॉलमध्ये ठरवण्यात आली म्हणून इथे जे हे विद्यार्थी आलेले आहे मला सर्वांना माझे तर्फे सुप्रेम नमस्कार. खरं तर खूप दिवसापासून हे आम्ही नियोजित केला होता की गाव भागात जाऊन पोलीस पाटील असतील, गावाचे लोकप्रतिनिधी असतील किंवा वरिष्ठ नागरिक आहे त्यांचा पोलिसाबाबत काय मत आहे, त्यांच्या अडचणी काय आहे जे आमच्या खात्याशी निगडीत आहात त्याच्यात आम्ही कसल्या प्रकारे त्याची मदत करू शकतो याबाबत चालू होता. योग आता आलेला आहे. तर सर्वप्रथम आपण जे प्रश्न मांडले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि त्याच्यानंतर मला जे 4 गोष्टी आपल्याला सांगायचे ते सांगतो आणि मग शेवटला मुलाशी संवाद करतो. आपण जे मुख्याने पाहिले तर नाणेघाट आपल्याकडे एक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पुण्यातून मुंबई, नाशिक, नगर प्रत्येक जिल्ह्यातून लोक इकडे ये जा करत असतात आणि त्या अनुषंगाने काही वेळी रस्त्यात काही ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण सुद्धा आपण व्यक्त केलं आहे. आपण जे स्पीड ब्रेकर्स, रंबलर्स असतील किंवा इतर काही ट्रॅफिक नियोजन रिलेटेड जे गोष्टीची गरज आहे त्याचा आम्ही सर्वे करून घेतो. आपण कृपा आमची टीम ज्या दिवशी आपल्याकडे आली उद्या परवा त्यांचे बरोबर जाऊन ते जागा दाखवा. त्यांच्याकडे सुद्धा रेकॉर्ड आहे, ऍक्सिडेंटचा रेकॉर्ड पोलिसाकडे सुद्धा असतात आणि तुमचं काय म्हणणं आहे, शाळेच्या समोर कुठे स्पीड ब्रेकर पाहिजे, रंबलर पाहिजे, जसा एका मुलीने आता सांगितलं की ते काही लोक वेगाने वाहन घेऊन जात आहेत त्यावेळी आम्ही शाळेत येत आहे. तो अशी जागाची आम्ही पाहणी करून संबंधित खात्याशी समन्वय मध्ये स्पीड ब्रेकर असतील, रंबलर असतील किंवा इतर काही ट्रॅफिक नियोजनाची साधन सामग्री असेल त्याचं नियोजन करू आणि त्यासाठी मी माझे कार्याधिकाऱ्याला सूचना देतो. या आठवड्यात आपण सर्वे करून घेऊ आणि शक्यतो लवकरात लवकर हे जे आपली प्रॉब्लेम आहे त्याच्या समाधान. दुसरा आपला प्रश्न हे आहे की या जागेत नाणेघाटला जे टुरिस्ट पर्यटक येतात बाहेरून ते रस्त्यावर इकडे तिकडे थांबताय, गाडी लावून थांबताय, इकडे ड्रिंक करताय, वादावादीचे प्रश्न लोकली काही वेळी निर्माण होत आहे. ते होऊ नये म्हणून आपली मागणी आहे की या ठिकाणी एक विशेष त्या दिवशी गर्दीचे दिवस आहे, पर्यटनाचे ज्या पर्यटनाचा सीझन आहे त्या दिवशी आपण एक विशेष पथक इथे नेमणूक करू. ती नेमणूक आम्ही आजच करतो, त्यांना वाहन देतो आणि जे सॅटर्डे संडे किंवा इतर गर्दीचे दिवस आहे त्या दिवशीचे विशेष पथक इथे पेट्रोलिंग करणार आहोत. ते आम्ही आजच पथक तयार. तिसरा आपण ही पण सांगितलं की फ्लड्स सारखी सिच्युएशन होऊन जाते. काल परवा सुद्धा मी एक पुण्यातली एक व्हिडिओ पाहिली. एक माणूस मोटरसायकलवर येत होता, तो पाण्यात बुडून गेला आहे आणि इथे सुद्धा आपण सांगितलं की काही वेळी क्राउडिंग होत आहे पाणी जास्त असल्याने. त्यासाठी
आपल्याला गावी गावी मुलाला समजून सांगणे, त्यांना माहिती देणे की हे पाणी खूप वेगाने येत आहे आणि त्या फ्लड्स मध्ये जाऊ नका, या आम्ही आपल्यातर्फे आम्ही पण अवेअरनेस स्प्रेड करतो, तुम्ही पण तुमच्या माहितीने हे जागृती करा. मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो की त्यांनी तसे सोशल मीडियावर असलेले ते पॅम्पलेट तयार केले पाहिजे की जिथे धरण आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा वाव जास्त आहे त्या ठिकाणी लोकांनी काय काय काळजी घ्यावी असे प्रकारचे फलक जागेवर लावले पाहिजे. त्यासाठी संबंधित विभागाशी आम्ही बोलतो आणि आमच्या मार्फतीने आम्ही ते जनजागृतीचा कार्यक्रम राबवत आहोत. उद्यापासून हे सुरू होईल. आम्ही सोशल मीडियाद्वारे हे आपल्याकडे पोहोचतो. पुढचा आपला एक प्रश्न आहे की टुरिस्ट येत आहे, टुरिस्ट सीझन मध्ये लोकल एम्प्लॉयमेंट आपल्याकडे आहे, त्यासाठी असू शकते कधी छोटा मोठा वादावादीची परिस्थिती निर्माण झाली. हा माझ्या खात्याशी माझी जॉबची डायरेक्टली संबंधित नाहीये, परंतु एक सामाजिक जबाबदारी जी माझी आहे एक नागरिक म्हणून, त्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपण गॉड्स कंट्री मध्ये आहे. हा निसर्ग एवढा खूपसुरत आहे. मी काल ह्या काही भागात फिरलो, आज सुद्धा सकाळी काही ठिकाणी जाऊन आलो. हे खूपच सुंदर भाग आहे. त्याच्या टुरिस्ट येणारच आहे, फिरण्यासाठी येणार आहे. ह्या भागात आपण त्यांच्यासाठी आम्ही पेट्रोलिंग सुद्धा ठेवणार आहे. इतर काही आमच्याकडून कायदा व सुव्यवस्था जाण गुन्हेगारीची काही घटना घडणार नाही, ऍक्सिडेंट होणार नाही याची खात्री आम्ही करतो. त्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, ते आमची आहे ऑलरेडी जबाबदारी. पण त्यांच्याशी समन्वयाचा संबंध तयार करणे गावाच्या आधारावर किंवा आपण टुरिझम डिपार्टमेंट आहे त्याच्याशी सुद्धा बोला. ते खूप सारे आयडियाज आपल्याला देतील, कारण ते स्पेशल त्यासाठीच आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांना आपण कधी भेटलो तर आपल्याला जाणीव होईल की त्यांचे पण काही आयडिया ते त्या दृष्टीने आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. मला वाटते की आपण त्यांना सुद्धा एकदा भेटले पाहिजे या एरियाचे टुरिझम. पुढे पोलीस पाटील साहेबांनी सांगितलं की पोलीस स्टेशन आधारावर किंवा घाटघर बीट आहे, ह्या बीटच्या आधारावर रेग्युलर मीटिंग पोलीस पाटीलच्या झाल्या पाहिजे. तर ते आज आपण पोलीस पाटील मीटिंग करत आहोत. यानंतर दर महिन्याने पोलीस पाटीलची बीट वाईज आणि पोलीस स्टेशन वर सुद्धा एक मीटिंग नक्की होईल याची मी आपल्याला गवाही देतो. आपण पोलीस पाटील आमचे काम आणि डोळे म्हणून काम करत आहे, कारण पोलिसाचा जे मनुष्यबळ आहे तो जॉग्राफिकल एरिया जे आपला भौगोलिक एरिया आहे त्यापुढे कमी पडत आहे. कुठे गावाची माहिती, कुठे काय झाला, काय घडताय, ही सगळी माहिती आपण दररोज द्या. बीटच्या अधिकाऱ्याला द्या, बीटच्या अंमलदाराला द्या, पोलीस प्रभारी अधिकारी यांना द्या, डीवायएसपी साहेब इथे आलेले आहे. आमचे सर्वांचे नंबर जे आहे, फोन नंबर आहे, आमची वेबसाईट जे आहे पुणे रुरल पोलीस त्यावर देण्यात आलेले आहे. आपण जे काही माहिती आपल्याला वाटत असेल की हे महत्वाची आहे, ते सिनियर अधिकाऱ्याकडे गेलीच पाहिजे. ही माहिती तुम्ही कधीही आमच्यापर्यंत पोहोचा, त्यावर तातडीने कारवाई करण्यात. मीटिंग आम्ही आता, आणि आपला एक पुढचा प्रश्न होता ते अलायन्स बाबतचा, त्याचे मी टेक्निकल स्टडी करतो आणि जे कायद्यानुसार माझ्यासाठी शक्य असेल तसा प्रस्ताव आम्ही पुढे इनिशिएट करतो. तर मुलाशी माझे काही दोन सुझाव म्हणा, सूचना म्हणा.
की आज रोजी आता हे भागात बाहेरचे लोक येणार आहे, मुंबई पुणे इतर फिरण्यासाठी. आपल्याला 2-3-4 गोष्टींच्या काळजी घ्यावा लागणार आहे. जमिनीचे वाद होत आहेत, जमिनीचे खरेदी विक्रीचे वाद होत आहेत. एकदा सुरू झाले मग ते पोलिसाकडे, मान्य कोर्टात, महसूल खात्यात इकडे तिकडे करावं. कोणताही व्यवहार करत असताना जमिनीचा असू द्या, छोटी जागेचा असू द्या, माझा असा सुझाव आहे त्यासाठी तुम्ही योग्य खात्री करून कोणता व्यवहार करायचा. त्यासाठी वकिलाची सल्ला घ्या, त्यासाठी कोणी एक्सपर्ट असेल ज्यांना नॉलेज आहे त्यांची सल्ला घ्या. पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा जमिनीचा या जागेचा व्यवहार करायचा नाही. नंतर खूप सारे केस आमच्याकडे येत आहेत आणि त्यामुळे दोघे साईडच्या काही ना काही त्रास वाढतो. काही लोक आपल्याकडे येत आहेत की तुम्ही मला 5 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 20% परतावा देतो, 30% परतावा देतो, किंवा एवढे पैसे द्या, मी तुम्हाला एक शेअर मार्केट स्टॉक मध्ये टाकून देतो, आमची कंपनी पैसे डबल करून देत आहे. असे बऱ्यापैकी जे इकॉनॉमिक फ्रॉड आहे ते आमच्याकडे रिपोर्ट होत आहे. कोणाचीही खात्री केल्याशिवाय तुमचं ऑफिस कुठे आहे, तुम्ही किती वर्षापासून काम करताय, तुमच्या जे कंपनीचे बॅलन्स शीट आहे, ते कंपनीचे प्रॉफिट आहे ते काय आहे, पूर्ण खात्री केल्याशिवाय आपल्याला माहित नसेल तर एखादे जो माणसाला नॉलेज आहे त्यांच्याकडून खात्री करायची, मग ते व्यवहार करायचे. नाहीतरी अशा पैशांची तुमचा शेतकऱ्याचा हार्ड अर्न्ड मनी आहे, खूप मेहनत करताय तुम्ही. जसा पोलीस पाटील साहेबांनी सांगितलं की ह्या भागात स्मॉल फार्म्स आहे, जे शेतकऱ्याची जमिनी आहे 2 एकर 5 एकर अशा प्रकारे असल्याने भाग लावले जात आहे रेनी सीझन मध्ये. पण ते पैसे कमावून आपण चुकीच्या ठिकाणी जर इन्व्हेस्ट केले, गुंतवणूक केली त्याची, ते फसवणूक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ते कोणत्याही असे प्रकारचा जे लालच आहे त्याची बली न पडता तुम्ही खात्री करून इन्व्हेस्टमेंट करायची आणि योग्य इन्स्टिट्यूशन आहात त्यामार्फत ती करायची. नाहीतरी खूप सारे फ्रॉडचे केस आमच्याकडे असे प्रकारचे रिपोर्ट होत आहे. तिसरा आज रोजी काय झालेला आहे, गावात प्रत्येकाचे बँक खाते उघडले गेले आहे, प्रत्येकाकडे एटीएम कार्ड आहे, प्रत्येकाकडे, काही लोकांकडे डेबिट कार्ड आहे, काही क्रेडिट कार्ड सुद्धा आहे. सायबर फ्रॉड जे आहे ते खूप वाढलेलं आहे. ओटीपी द्या, फोन कॉल करून विचारणे आणि मग तुमच्या खात्यातून पैसे निघून जाणे, असे सायबर क्राईम वाढलेले आहे. कोणालाही आपला ओटीपी अजिबात द्यायचा नाही. दुसरा, काही वेळी तुमच्या मोबाईल फोनवर लिंक येत आहे, तर कोणताही लिंक अननोन नंबरवरनं आला किंवा नोंद करणं सुद्धा आलाय, ते लिंक उघडण्या अगोदर एकदा जेवढा शक्य असेल आपल्याला एकदा पाहायचे हे उघडणे बरोबर आहे की नाही. असे प्रकारचे सायबर फ्रॉड खूप होत आहे, ज्यामध्ये ते तुमचे फोन मध्ये जी माहिती आहे ती लिंक द्वारे हॅक करून घेत आहे आणि मग आपले ओटीपी, आपले बँकच्या डिटेल्स, आपली इकडची तिकडची माहिती सगळी त्याचे फ्रॉडस्टरकडे जात आहे. तर आपण या दृष्टीने सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की तुम्हाला असाही काही एक स्ट्रेंजर व्यक्तीशी आपण फोनवर बोलतो, व्हॉट्सअपवर बोलतो, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, महिला आहे, पुरुष आहे, ते कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकताय. मग ते आपल्याला वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी पाठवणे, आपण त्याचा काही वेळी प्रतिसाद देणे आणि नंतर ते ब्लॅकमेल करणे की तुमचे फोटो माझ्याकडे आहे, तुमच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत.
अशी काहीही प्रकारची तुम्हाला ऑनलाईन ब्लॅकमेल सारखी परिस्थिती निर्माण झाली तर तात्काळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारीकडे जाणे गरजेचे आहे. काही वेळी आपण काय विचार करतो की समाजाचा आपला बदनामी होईल, समाजामध्ये आपल्याला कोणीतरी चुकीचा म्हणेल, पण तो ज्यावेळी तुम्ही भीतीपोटी ही गोष्ट लपणार आहे ते लपणार नाही. तो जो तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय तो 10, 15, 20 दिवसांनी परत काहीतरी तुमच्याकडून एक्सट्रॅक्ट करणार आहे. त्याची बली ना पडता पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करायची की अमुक अमुक व्यक्ती अशा प्रकारे, जसा हाऊस अरेस्टचा एक प्रकरण आहे, डिजिटल अरेस्ट, तो डिजिटल अरेस्ट मध्ये तो तुम्हाला व्हिडिओ कॉल करणे आहे, आम्ही अमुक पोलीस बोलतोय, तुमच्या घरी असा कुरिअर आला होता आणि त्याच्यात असे तुम्ही ऑर्डर केला होता ते मला सापडला आहे, त्यामध्ये ड्रग मिळाले आहे, इतर काही गोष्टी मिळाल्या आहे, आता तुम्ही इथे पैसे द्या नाहीतरी तुमचा हे सगळं आम्ही तुम्हाला अटक करणार आहे, हे करणार. त्यावेळी आपली मानसिक अवस्था वेगळी होऊन जात आहे. कुठल्याही प्रकारचा असा धोक्याला बली पडायचा नाही आणि जे काही आहे ते स्पष्ट सूत्रात पोलिसांकडे जाऊन तक्रार द्यायची. हे माझ्याकडून 2-3 आपल्याला सूचना. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा बघा, संविधानाने मुलीच्या लग्नाची वय 18 वर्ष ठरवली आहे आणि मुलाची 21. 18 वर्षाच्या खाली मुलीचा विवाह करणे हे असंविधानिक आहे. दुसरी गोष्ट, आपण गावात राहतो, मागाशी आपल्याला काही घटना अशा रिपोर्ट झालेल्या आहेत, ते मुले फसलेले आहेत, त्याच्या समोर मी काही सांगणार नाही, परंतु मुलीची सुरक्षा हे आपली नैतिक आणि मानवी जबाबदारी आहे. मला जर माहित असेल, प्रत्येक गावात एक विमेन अँड चाइल्ड सेफ्टी कमिटी आहे, एक समिती आहे महिला आणि बाल सुरक्षाची. सरपंच गावाचे त्याचे अध्यक्ष आहात आणि अंगणवाडी सेविका जे असतात ते त्यांचे सेक्रेटरी आहात, पोलीस पाटील सुद्धा त्यात आहात. तुम्ही दर महिने गावाच्या स्तरावर मुलीची सुरक्षा, महिलाची सुरक्षा आणि मुलाची सुरक्षा सुद्धा त्याचे बाबत मीटिंग ठरवली पाहिजे. आपल्याला वाटत असेल की आपल्याला गावाचा कोणी असा व्यक्ती आहे किंवा आपल्या गावाचे आजूबाजूचा कोणी व्यक्ती आहे किंवा बाहेरून कोणी ये जा करत असताना किंवा कोणी बाहेरून येऊन बसलेला माणूस आमच्या मुलीला किंवा गावाचा कोणी असू द्या, ज्या मुलाला अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने तो त्यांची अप्रोच वेगवेगळ्या प्रकारची आहे, जी संशयजनक आहे, त्याची गोपनीय माहिती तुम्ही पोलिसाला नक्की दिली पाहिजे. त्याच्याबरोबर गावाचे आता बऱ्यापैकी काय असते की आपण घरी पण मुलाशी तेवढा बोलत नाही, घरच्याची सुद्धा डिस्कस करत नाही आणि गावाचे लोक पण सुद्धा ते मुद्दे काढत नाही. मुलाचे तुम्ही मित्र असले पाहिजे. तुमच्या मुलाचे जे शाळेला जात आहे, 6वीला झाले, 7वी, 8वी, 9वी, 10वी, त्यांना तुम्ही विचारला पाहिजे त्याच्या अडीअडचणी काय आहे, त्यांना ज्ञान देणे, त्याची अडीअडचणी समजणे तुमचं काम आहे. तुम्ही नाही समजला मग ते बाहेर कोणाला विचारणार, आणि बाहेर जाणं विचारला तो कधीच चुकीचा माणूस असू शकताय. आपले बाळ आहात, आपल्या घरात जन्मात आले आणि त्या बाळाची जरी काही मानसिक स्थिती खराब झाली असेल, मनोस्थिती काही खराब झाली असेल, त्याच्या स्वभावामध्ये कुठल्याही प्रकारची अडीअडचणी आली असेल, तर मला असं वाटते की आपल्याला त्यांच्याशी संवाद करणे खूप गरजेचं आहे.
जर आपल्याकडून संवाद होत नसेल तर आपल्याकडे महिला दक्षता समिती आहे. आपण पोलीस स्टेशनला सांगा की आमचे मुलाचा जे बिहेवियरची अशी अशी अडचण आहे, तर ते महिला दक्षता समिती आहे. आमच्याकडे सायकोलॉजिकल काउन्सिलर्स आहात, तर ते तुम्ही आमच्याकडे रिपोर्ट केला तर त्यांची सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करण्याचं काम आमची जबाबदारी आहे. आणि नक्की एक संवेदनशीलता मुलांच्या हक्काबाबत गावाबाबत लेवलवर, गावाच्या स्तरावर तुम्हाला ही जनजागृती स्वतःची, शेजाऱ्याची, अख्ख्या गावाची केलीच पाहिजे. की मुलाला एकटे सोडायचं नाही. लहान बाळाला 10 वर्षाचा असू द्या, 12चा असू द्या, 15चा असू द्या, ज्यांच्याकडे सोडून जात आहे त्याची खात्री करा, त्याचा स्वभाव कसा आहे, तो मानसिक स्वरूपात फ्रस्ट्रेटेड आहे का, त्याची वागणूक कशी आहे. आपल्याकडे कामाचं ताण असते, आपण शेतात असतो, आपण शहरात जातो कामासाठी, परंतु मुलाची सांभाळ करणे पहिली पेरेंट्सची जबाबदारी आहे. मग नंतर शेजाऱ्याची सुद्धा आहे की ह्या शेजाऱ्याच्या मुले आहात, हे घरी आहे, कसे आहे. गावात एक वातावरण असा निर्माण केला पाहिजे तुम्ही की प्रत्येक जे लहान बाळ आहे, मुले आहात, मुली आहात, ते सेफ राहिले पाहिजे. पण हे वातावरण कसं आहे, जी प्रवृत्ती असते, चुकीची प्रवृत्ती असते, त्यांच्या समाधान आहे जनजागृती, अवेअरनेस, संवेदनशीलता. प्रत्येक व्यक्तीचे मनामध्ये की आता जसा आपल्याला आपल्या मनात बसलेला आहे की रस्त्याच्या डावीकडेच जायचे, तुम्ही उजवीकडे जातो का? नाही. पण हे तुम्हाला शिकवलं गेलं आहे ना की रस्त्यात उजवीकडे जायचे. मग जसं आपल्याला शिकवलं गेलं आहे की लायसन्स असला पाहिजे, नाहीतरी पोलीस चलान करताय, किंवा गाडीची नंबर प्लेट अशी असली पाहिजे, किंवा आपण नातेवाईकाकडे जातो ते आपला जे व्यवहार आहे ते कसा असला पाहिजे, आपण कसे कपडे घालून जाणार आहे, काय खाणार आहे, कसे बसणार आहे, लग्नात कसा जातो आपण, मायदात कसे जातो आपण, तसंही हे आपल्याला आपला जे व्यवहार आहे दररोजीचा, त्यामध्ये ही गोष्टी आपल्याला आणून इम्प्लिमेंट करावा लागणार आहे, अंमलबजावणी करावा लागणार आहे की काही मुलाची सुरक्षा, मुलीची सुरक्षा, महिला सुरक्षा याची संवेदनशीलता असली पाहिजे. एका माणसाला कधी वाटलंच नाही, त्यांना कोणी एकतरी सांगितलं नाही, कारण तो एकटी अशी मनोस्थितीमध्ये आहे की त्याला काही कोण टोकलं सुद्धा नाही. ही मुले हे भविष्य आहात देशाचा, यांच्यातून ही कोणी माहित नाही कधी काय होऊन देशभरात, राज्यात, जगात काय होऊन जाणार आणि जगाचा काय उद्धार करणार आहे. त्यांची जबाबदारी आपल्यावर खूप मोठी आहे. याबाबत आपण, मला वाटते की संवेदनशीलता गावागावात आपण बसतो, 10 लोक बसतो गावाचा. आता तुम्ही मला काय प्रश्न सांगितला की बाहेरून लोक येत आहे, पर्यटक येत आहे काही वेळी, आणि ते रोडच्या कडेला गाडी लावताय, तिकडे बसून ड्रिंक करताय आणि ते प्रॉब्लेम होतात. मग अशी गोष्टी गावात सुद्धा घडताय ना. गावाचे पण पोरे काही लोक एकत्र होऊन असा कड्यावर बसणार आहे, आपण त्यांना टोकला पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे हे योग्य बाब नाहीये. तसंच त्यांना ही सुद्धा समजून सांगितलं पाहिजे की गावाचे प्रत्येक पोराची जबाबदारी तुमची, आमची आहे. ही संवेदनशीलता तुम्हाला वाढावा लागणार आहे. म्हणून तुम्ही बघा, तुमचे हे जे गावाचे पोरे आहे, तुम्ही गावाचं वातावरण बदलून जाईल, पण त्या मुद्द्यावर बोला, एकामेकाशी डिस्कस करा. ज्यापर्यंत तुम्ही बोलणार नाही, एकामेकाशी संवेदनशीलता
वाढून घेणार नाही तेव्हापर्यंत असे प्रकारचे चुकीच्या घटना असू शकतात. तर आता